विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात। अधिवेशन 25 मार्च 2026 पर्यंत चालणार। मुख्यमंत्री फडणवीस 6 मार्चला करणार अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्ष नेत्याविनाच होणार। दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेताच नाही, संख्याबळाच्या दृष्टीने विरोधकांमध्ये काँग्रेसकडे संख्याबळ जास्त। विधिमंडळाची दोन्ही सभागृह देणार अजितदादांच्या आठवणींना उजाळा। अजित पवारांच्या निधनानंतर प्रथमच विधिमंडळाचं अधिवेशन। अजित पवारांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। यंदा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता, पण नियतीच्या मनात वेगळंच। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिला आठवणींना उजाळा। अजितदादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीत तडजोड केली नाही। अर्थसंकल्पाबाबत बोलताना सुनेत्रा पवारांनी दिला आठवणींना उजाळा। जनतेच्या विश्वासाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू। अर्थसंकल्पावर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य। अधिवेशनापूर्वीच्या पत्रकार परिषदेत अजितदादांच्या आठवणींना शिंदेंकडून उजाळा। अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वांचं लक्ष दादांकडेच असायचं। नियती पुढे आपलं चालत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। लाडकी बहीण योजनेवर शिंदेंची स्पष्टोक्ती। लाडकी बहीण योजना सुरू करायचं आम्ही धाडस केलं। निवडणुकीच्या काळात केलेल्या सर्व घोषणा आम्ही पूर्ण करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। एआय समिटमध्ये चड्डी बनियन गँगनं देशाचा अपमान केला। एआय समिटमधील काँग्रेसच्या आंदोलनावरून शिंदेंची टीका। विरोधकांनी ठरवलंय हम नहीं सुधरेंगे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका। पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींवरही निशाणा। विकास विरोधी लोकांना जनतेनं नाकारलंय। राहुल गांधींनी परदेशात जाऊनही देशाचा अपमान केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची टीका। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कम्युनिकेशन गॅप। भास्कर जाधवांची कबुली। विरोधकांनी सभागृहात यावं, जनतेच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी। कम्युनिकेशन गॅप म्हणणाऱ्यांमध्ये आधी संवाद तरी हवा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। मुंबईत पुढच्या 5 वर्षात 40 लाख लोकांना घरं देणार। मराठवाड्यातील दुष्काळ दूर करणार। पाण्याची समस्या लक्षात घेऊन 3 धरणांना मान्यता। मुंबईतील वाहतूक कोंडीवर विविध प्रकल्प राबवणार। हे स्थगिती सरकार नाही, प्रगती सरकार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। अजितदादांनी अर्थसंकल्पासाठी प्रचंड मेहनत घेतली होती। दुर्दैवानं हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ माझ्यावर आली। 6 मार्चला अर्थसंकल्प मांडणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा। अजितदादा अर्थसंकल्प मंत्री असल्यानं आम्ही निर्धास्त होतो। अजितदादा अर्थव्यवस्थेची शिस्त सातत्यानं पाळायची। अजितदादांनी 500 कोटींचा एआय मिशन सुरू केलं होतं। पत्रकार परिषदेत अर्थसंकल्पावर बोलताना मुख्यमंत्र्यांकडून अजितदादांच्या कामांची आठवण। अजितदादांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करणार। मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। प्रत्येक शंकेचं उत्तर मिळायला हवं, सर्वांचा आग्रह। दादांचा अपघात झालेल्या विमानात मी देखील 4-5 वेळा प्रवास केला। फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्र्यांनी दिली केंद्राच्या निधीबद्दल माहिती। केंद्राच्या माध्यमातून राज्याला मोठ्या प्रमाणात निधी मिळतोय। केंद्रातून मिळणाऱ्या निधीमध्ये 20,000 कोटींची वाढ। फडणवीसांची माहिती। दावोसमधील करारासंदर्भात फडणवीसांची स्पष्टोक्ती। दावोसमधील करारासंदर्भात संपूर्ण माहिती सभागृहात देणार। दावोसमध्ये 30 लाख कोटींचे करार। मुख्यमंत्र्यांची माहिती। महाराष्ट्रानं शेतकऱ्यांकरता महाविस्तार एआय ॲप तयार केलंय। महाराष्ट्रातील 30 लाख शेतकऱ्यांनी एआय ॲपचा वापर सुरू केला। शेतकऱ्यांना एआय एजंट संपूर्ण माहिती देणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। विरोधकांचं चहापान बहिष्कार संदर्भात पत्र मिळालं। शरद पवारांच्या माजी आमदाराची विरोधकांच्या पत्रावर सही। विरोधकांच्या पत्रामध्ये मातृभाषेत मोठ्या चुका। विरोधकांच्या पत्रावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अधिवेशनात एकूण 15 विधेयकं मांडली जातील। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाबाबत दिली माहिती। चांगला अर्थसंकल्प मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू। फडणवीसांची ग्वाही। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील छापा प्रकरण। एसीबीला कारवाईसाठी पूर्ण स्वातंत्र्य दिलंय। लाचखोर प्रकरणात झिरवाळांचा संबंध असल्याचे पुरावे नाहीत। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। मंत्रालयात लक्ष्मी दर्शन करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुतीचं सरकार। विरोधकांचा महायुतीवर हल्लाबोल। महायुती सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। मंत्री झिरवाळांचा राजीनामा घ्यावा, विरोधकांची मागणी। सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मात्र दांडी। बहुमतामुळे सत्ताधारी पक्षात मस्ती। विरोधकांचा सन्मान ठेवला जात नाही, भास्कर जाधवांचा आरोप। एआय समिट हा भाजपचा कार्यक्रम नव्हता। काँग्रेसच्या आंदोलनावर मोदींची टीका। परदेशी पाहुण्यांसमोर कपडे काढून निषेध करणं ही काँग्रेसची नग्न आणि घाणेरड्या राजकारणाची पातळी दाखवतं। काँग्रेसच्या आंदोलनावर मोदींचा निशाणा।
मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या गाडीत सापडलेलं अन्न फॉरेन्सिकला पाठवलं नाही, ते फेकून दिलं. पत्नी मयुरी जाधवर यांचा धक्कादायक खुलासा. अजित पवारांच्या अपघात प्रकरणी अमोल मिटकरींचं ट्विट. पायलट साहिल मदन यश कुणाच्या संपर्कात होते, सीडीआर काढला तरी बरंच चित्र स्पष्ट होईल, मिटकरींचं ट्विट. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रम पार. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांची उपस्थिती. प्रफुल्ल पटेलांची शरद पवारांसाठी फेसबुक पोस्ट. शरद पवारांबाबत भावना व्यक्त केल्या. शरद पवार साहेबांच्या सार्वजनिक आणि संसदीय कारकिर्दीला 60 वर्ष पूर्ण. हिरक महोत्सवी वर्षाच्या पवार साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा. प्रफुल्ल पटेलांची पोस्ट. लव्ह जिहाद विरोधी कायदा होण्याची शक्यता. अर्थसंकल्पीय अधिवेशनात कायदा होण्याची शक्यता. महायुती सरकारकडून हालचाली सुरू. लव्ह जिहाद विरोधी कायदा करावा, हिंदू संघटनांची मागणी. भिगवण अपहरण प्रकरणी दौंड, बारामती, इंदापूर तालुक्यात कडकडीत बंद. भिगवण पोलीस ठाण्याच्या वतीनं रूट मार्च. कायदा सुव्यवस्था राखण्याचं भिगवण पोलिसांकडून आवाहन. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची घेतली भेट. आमदार लाड यांनी त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी अमित शहा यांना दिलं निमंत्रण. राजकारणी फक्त निवडून येईपर्यंतच पळतात का? मनोज जरांगे पाटलांचा आमदार संदीप क्षीरसागरांना टोला. बीड आत्महत्याग्रस्त सचिन जाधवांच्या पत्नीशी वंचित नेत्यानं साधला संवाद. न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्यासोबत, वंचित नेते प्रकाश आंबेडकरांनी दिली ग्वाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची गाडी अनिकेत तटकर यांनी चालवली. शासकीय चालकाला खाली उतरवण्यात आलं. सुरक्षा प्रोटोकॉलच्या दृष्टीनं हा प्रकार गंभीर. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंचा हल्लाबोल. विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा क्रीडा जागर. एकता दौडच्या माध्यमातून महापौरांनी मांडला विकासाचा रोडमॅप. 3000हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग. येत्या 5 मार्चला वडगाव मावळमध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा. शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांनी गाठलं टोक. मागण्या मान्य न झाल्यास येत्या 30 जूनपर्यंत तीव्र आंदोलनाचा इशारा. कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कार्यक्रम. अनेक नेते, गुंतवणूकदार, वित्तीय संस्थांची उपस्थिती. नागपुरात विदर्भ जनसंकल्प लॉंग मार्च. लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येने विदर्भवादी सहभागी. या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात. अजितदादांच्या अपघाताबाबत सरकारची भूमिका संदिग्ध. शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबेनात सरकारचं धोरण शेतकरी विरोधी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं काय झालं? भास्कर जाधवांचा सरकारला सवाल. भिगवण अपहरण प्रकरण. सकल हिंदू समाजाच्या वतीनं संताप व्यक्त. बारामती, इंदापूर आणि दौंड तालुके आज बंद. शरद पवारांच्या सार्वजनिक आणि संसदीय जीवनाला 60 वर्षांचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण. पवार साहेबांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा आगामी काळातही सर्वांना नवी ऊर्जा देत राहू, हीच सदिच्छा सुनेत्रा पवारांचे ट्विट. अजित पवारांच्या ज्या विमानात अपघात झाला त्याच VSR कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री फडणवीस बारामतीत आले होते. मुख्यमंत्री आल्यानंतर विमानाचा CCTV समोर. अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट. विमानातील ब्लॅक बॉक्स सुरक्षित. थर्मल काही प्रमाणात जळाल्याची माहिती. VSR कंपनीच्या असिस्टंटला तपासासाठी बोलावलं, सूत्रांची माहिती. दिवंगत उपमुख्यमंत्री अपघात प्रकरण. अजित पवारांच्या अपघाताबाबत सत्य पुढे आलंच पाहिजे, सुषमा अंधारेंची मागणी. बदलापूर पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार. भाजप सत्ताधारी आमदार किसन कथोरेंनी टाकला बॉम्ब. काही कामं केली नसताना बोगस बिलं काढल्याचा आरोप. भ्रष्टाचाराच्या चौकशीची कथोरे यांची मागणी. मोहोळमध्ये विनापरवानगी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थापनेनंतर प्रशासन शंभूप्रेमींची बैठक. प्रतिष्ठापना झाली असून प्रशासनाने पुतळ्याला धक्का लावण्याचा प्रयत्न करू नये, शंभूप्रेमींचा बैठकीत इशारा. मोहोळ या ठिकाणी संभाजी महाराजांचा पुतळा अधिकृत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळा अधिकृत बैठकीनंतर पोलीस प्रशासनाची प्रतिक्रिया. धुळे महापालिकेच्या मुख्य इमारतीसमोर उभारलं जाणाऱ्या स्मारकाचं विधिवत भूमिपूजन पार. भूमिपूजन सोहळा शहराचा आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते पार. धाराशिव जिल्हा परिषदेतील सहलीवर गेलेले भाजपचे नवनिर्वाचित सदस्य महाराष्ट्रात दाखल. सत्ता स्थापनेबाबतचा आदेश निघण्याची शक्यता. त्या अगोदर सर्व सदस्य महाराष्ट्रात दाखल. हिंगोली सिंचन विहीर अनुदान घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ठाकरे शिवसेनेची मागणी. लोकशाही मराठीने बातमी दाखवताच ठाकरे सेनेच्या जिल्हा प्रमुखांनी शेतकऱ्यांची घेतली भेट. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा इशारा. मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता. नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा. भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. रब्बी पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. तर मध्यरात्री नागपुरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी. ऐन उन्हाळ्यात पाऊस आल्यानं नागरिकांची मात्र तारांबळ. कोल्हापुरात अचानक अवकाळी पावसाची हजेरी. दाजीपुरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस. फोंडा घाटातही जोरदार अवकाळी पावसाची हजेरी.
बेस्ट समितीच्या सभापतींची आज निवड होणार. दुपारी 2 वाजता कुलाबा येथील मुख्यालयात निवड होणार. देशभरात 32 बोगस विद्यापीठं, यामध्ये महाराष्ट्रातील 2 विद्यापीठांचा समावेश. यूजीसी कडून यादी जाहीर. सर्वाधिक बोगस विद्यापीठं राजधानी दिल्ली. वसईतील पापडी येथील अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल चर्च युनेस्कोच्या पुरस्काराने सन्मानित. सन्मानामुळे वसईतील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण. मेळघाटातील आदिवासी मजुरांच्या अस्तित्वासाठी बळवंत वानखडे मैदानात. केंद्राच्या मजूर धोरणांविरुद्ध मनरेगा बचाव यात्राचा एल्गार. पिंपरी चिंचवड शहरात देखभाल दुरुस्तीच्या साठी पाणीपुरवठा बंद. मंगळवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार. नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन. अकोल्यात मंदिराच्या कळसावरून नोटा उधळल्या. मनारखेड गावात हनुमान मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यात उधळल्या नोटा. भाविकांची नोटा वेचण्यासाठी एकच झुंबड. महारेरा घोटाळ्यातील 65 इमारतींमधील कॉम्प्लेक्सला केडीएनसीची नोटीस. इमारतीवर कारवाई झाल्यास आमच्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. समर्थ कॉम्प्लेक्स मधील महिलांचा टाप. ब्रह्माळ तलाव परिसर निरंकारी अनुयायांनी केला चकचक. ठाण्यात 450हून अधिक स्वयंसेवकांचा स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं भव्य स्वच्छता अभियान. राज्यातील 5वी 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी सज्ज. कोल्हापुरात परीक्षांची प्रशासनाकडून विशेष तयारी. शासनाच्या कार्यक्रमात प्रोटोकॉल धाब्यावर. शासनाचा पुरस्कार घेताना राज्यपालांच्या मंचावर ठेकेदार. माझी वसुंधरा पुरस्कार सोहळ्यात ठेकेदाराची उपस्थिती. क्षुल्लक कारणावरून महिलांमध्ये राडा. कल्याण पूर्वेतील पिसवलीमधील धक्कादायक घटना. महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल. मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पोलीस तपास सुरू. शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज राज्यभर आंदोलन. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार. भारत मुक्ती मोर्चाची नागपूरच्या इंदोरा चौकातून सुरुवात. राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात महामोर्चासाठी कार्यकर्त्यांचा सहभाग. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त. रुग्णवाहिका चालकाचं मुंबईत चक्काजाम आंदोलन. 23 फेब्रुवारीपासून महाराष्ट्रभर सेवा बंदची हाक. राज्यभर 102 रुग्णवाहिका सेवा बंद राहणार. बाधित शेतकऱ्यांचं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. शक्तीपीठ महामार्ग आणि प्रशासनाच्या विरोधात शेतकऱ्यांचा ठिय्या. कढीपत्त्याच्या दरात वाढ. 80 ते 90 रुपये किलो दराने विकला जाणारा कढीपत्ता आता 200 ते 400 रुपयांवर. धुळ्यात आवक वाढल्यानं मक्याला अपेक्षित भाव नाही. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. हमीभावाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. कोकणात काजूच्या हंगामाला सुरुवात. शेतकऱ्यांच्या काजूला 160 रुपयांचा दर. यंदा काजूचं उत्पन्न वाढल्यामुळे काजूला मिळतोय कमी दर. मध्य प्रदेशच्या जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरब्रिजचा भाग कोसळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. घटनेची चौकशी सुरू. अमरावतीच्या मेळघाटातील राणीगाव घाटात भीषण अपघात. रस्त्यावरील खड्ड्यामुळे पिकअप वाहन 50 फूट दरीत उलटलं. अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू. 12 जण जखमी. पुण्यातील 2 महिन्यांपासून फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. तपास पथकाचं कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान केली कारवाई. धुळ्यात लग्नाचा आमिष दाखवून तरुणाची फसवणूक. 3,25,000 रुपयांची फसवणूक. नवरी दागिने घेऊन फरार. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल. देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी. बीडमधील बालेपीर परिसरातील घटना. 5 आरोपी चोरी करताना सीसीटीव्हीत चित्रित. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल. उत्तर प्रदेशच्या अलीगडमध्ये संतापजनक प्रकार. रोटीवर थुंकून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ. व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल. पोलिसांकडून आरोपी कारागिराला अटक. लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीस्वाराची लूट. साताऱ्यातील रहिमतपूर परिसरातील घटना. तरुणावर हल्ला करत 2,69,000ची लूट. दौंडमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांची मोठी कारवाई. संशयित टेम्पोमधून 805 लिटर गावठी दारू जप्त. 3 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल ताब्यात. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी पोलिसांची मोठी कारवाई. 5 पिकअपसह 46 गोवंशीय जनावरांची सुटका. 50 लाखांचा मुद्देमाल जप्त. स्विफ्ट मधून आले, स्कॉर्पिओ घेऊन गेले. बीडमध्ये अजब चोरीची घटना. सीसीटीव्हीत चित्रित. अज्ञात चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. संगमनेरात शेतकऱ्यांच्या मोटर चोरी करणारे अखेर जेरबंद. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश. पोलिसांनी गंभीर दखल घेत 3 संशयितांना ताब्यात घेतलं. चोरट्यांनी दिली कबुली. कोल्हापूरच्या नागदेववाडीत एका रात्रीत 6 बंद घरांवर चोरट्यांचा डल्ला. चोरटे सीसीटीव्हीत चित्रित. वांद्रे रेल्वे पोलिसांची मोठी कारवाई. अवैध एक्सप्रेस मध्ये सापडले 13 किलो 834 ग्रॅम चरस. एकूण 13,83,00,000चे चरस जप्त. पुढील तपास सुरू.
गडचिरोलीत माओवादी संघटनेचा सर्वोच्च नेता देवजीचा आत्मसमर्पण. तेलंगणा पोलिसांपुढे 15 सहकाऱ्यांसोबत केलं आत्मसमर्पण. पुण्यात 2 महिन्यांपासून हत्येच्या गुन्ह्यातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात. आईला भेटायला आल्याची माहिती मिळताच विश्रांतवाडी पोलिसांनी सापळा रचून आरोपीला घेतलं ताब्यात. अमेरिकेचे आखातातील सगळे तळ उडवणार, इराणचा जाहीर इशारा. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना कंठस्नान. किश्तवाडच्या छात्र जंगलात चकमक. ऑपरेशन त्राशी अंतर्गत लष्कराची मोठी शोध मोहीम. सॉफ्टटॉयमध्ये शोधली मायेची ऊब. जन्मतःच आईने नाकारल्यानंतर शेवटी माकडाच्या पिल्ल्यानं सॉफ्टटॉयलाच मारली मिठी. जपानमधील हृदयद्रावक व्हिडिओ आता सर्वांना भावुक करतो. पाकिस्तानचा अफगाणिस्तान सीमेवर हवाई हल्ला. दहशतवादी तळांवर कारवाई. लहान मुलांसह 19 जणांचा बळी. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई असल्याची माहिती. ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना हायकोर्टाचा दिलासा. खामोश या डायलॉगचा सोशल मीडियावर वापर करण्यास हायकोर्टाची अंतरिम मनाई. शत्रुघ्न सिन्हा हे नाव आणि खामोश या डायलॉगला ट्रेडमार्क सारखी वैशिष्ट्यपूर्ण ओळख असल्याचं नमूद. भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन पुन्हा एकदा अडकला विवाह बंधनात. दीर्घकाळाची गर्लफ्रेंड सोफी शाईन सोबत दुसरं लग्न करत नवा संसार थाटला. मंत्रिमंडळ बैठकीनंतर महायुतीची पत्रकार परिषद. अजित पवारांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यंदा दादांचा 12वा अर्थसंकल्प ठरला असता, पण नियतीच्या मनात वेगळंच. सुनेत्रा पवारांनी दिला आठवणींना उजाळा. तर या ठिकाणी आर्टेमिस 2 चंद्र मोहिमेसाठी सज्ज असलेले रॉकेट 24 फेब्रुवारीला लॉन्च पॅडवरून परत हलवले जाणार. रॉकेटमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्यानंतर रोलबॅक करण्याचा निर्णय पुढील प्रक्षेपण तपासणीनंतर जाहीर करणार. मुंब्रा स्थानकाच्या दुर्घटनेनंतर गर्दीचा प्रश्न. ऐरणीवर बंद दारांची नॉन एसी लोकल आठवड्याभरात सेवेत येणार. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मातंग समाज आक्रमक. धाराशिवमधून मातंग समाज मुंबईकडे रवाना. आरक्षणासाठी आक्रमक पद्धतीनं आंदोलन करणार. लहुजी शक्ती सेनेचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.